तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज रविवार आहे. आज सगळ्या कंपन्यांना सुट्ट्या असतात. आज एवढे काय म्हणजे भाडे वगैरे नसतात, पण आमचं डेलीचं रुटीन असतं नाही का. ते रुटीन तुटलं नाही एकदा, त्याच्यानंतर मग रुटीन परत बसत नाही. त्याच्यामुळं मग आम्ही सकाळी लवकर उठून जातोच. सुट्टी तर मारतच नाही. काय मित्रांनो, सुट्टी घेऊन पण काय फायदा नाही आहे. घरी पण बसायचंच आहे, किंवा आपण जास्तीत जास्त काय करून झोपेन, आणि रिक्षात पण आपल्याला बसायचंच आहे. त्याच्यामुळं मग आपलं रॅपिडो ओपन केलं. रॅपिडो ओपन केल्याच्या नंतर लगेच स्टेशनचं भाडं लागलं होतं. पहिलेच भाडं आपल्याला स्टेशनचं भेटलं. स्टेशनला पोचल्यानंतर लगेच आपल्या मित्राचा फोन आला की बाबा आपल्याला CNG पासिंग करण्यासाठी जायचं आहे. ठीक आहे म्हणलं, येतो. मग घरी वगैरे आलो, माझी गाडी वगैरे लावली. त्याच्यानंतर तो मला घ्यायला आला. आणि मित्रांनो, CNG टँक ही 3 वर्षातनं एकदा तरी पासिंग केलीच पाहिजे, कारण की त्यांनी जीवाला धोका पण होऊ शकतो, किंवा तुमचा CNG टँक जो आहे तो ब्लास्ट पण होऊ शकतो. तुम्हाला पण जर CNG पासिंग करायचं असेल ना, तर मी ॲड्रेस कॅप्शनमध्ये टाकतो. तिथं जाऊन तुम्ही नक्की भेट द्या. आणि आपल्या मित्राने आपल्याला वादा केला होता की आपल्याला तो बिर्याणी चारेन म्हणून. तर चारली का नाही ते तुम्हाला सांगेलच मी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर आपण पोचलो हडपसरमध्ये. हडपसरमधून आपल्याला जायचं शेवाळवाडीमध्ये. शेवाळवाडीमध्ये थोडंसं आतमध्येच आहे. तर मित्रांनो, आपण जिथं CNG पासिंग होते तिथं आपण पोचलेलो आहे. आणि आजूबाजूला सर्व नर्सरीजच आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपली गाडी फिटरनी लगेच खोलण्यासाठी घेतली. लगेच भाऊनी काम चालू केलं. मित्रांनो, गाडी पूर्ण मागून ओपन करावी लागते नाही का, कारण की ती सिलेंडरची टाकी जी आहे ते पूर्ण चाशीच्या खाली असते नाही का. त्याच्यासाठी पूर्ण नट खोलावे लागतात आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, गाडी पूर्ण मागून उचलून त्याच्यानंतर CNG पूर्ण खोलून वगैरे त्याला बाहेर काढून, त्याच्यानंतर त्याला आतमधल्या साईडला टेस्टिंगला घेऊन जातात. टेस्टिंगला पण कसं आहे, आतमध्ये त्यांना पूर्ण पाणी वगैरे टाकून लिकेज आहे का नाही ते सर्व बघून का ते पूर्ण चेकिंग करतात.